पसरू दे गंध मराठी नवा. या उखाणा. शिवाजी महाराजांचं स्वराज्य, जिजाऊंचं स्वप्न, संभाजींचा पराक्रम, तुकारामांच्या गाथा, सावित्रीचा निर्धार, महात्मा फुलेंचा आधार, आंबेडकरांचं ज्ञान, दाभोळकरांचं विज्ञान, या सर्वांचा अभिमान वाटतो या शौर्यगाथांचा. संदीपचं नाव घेते, या सर्व महात्म्यांना नमन करतो. अरे वा वा वा. पण तुम्हाला सांगू, तुम्ही उखाणा घेत होता ना, प्रत्येक जिथे जिथे थांबायचा ना, पाठून एक आवाज यायचा. त्यांच्याकडे का रागाने बघितलं? रागाने नाही बघितलं. मग कोणाचा होता तो आवाज? यांचा होता. अरे वा, बघितलं दोघांचा मिळून कसा आवाज एकत्र येत होता. छान. म्हणजे जिथे अडाल तिथे ते मदत करत होते. संसारात असंच असतं, एकमेकाच्या साथीनं संसार होत असतो. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. हो. ही माझी सासू. हो. हे माझे सासरे. नमस्कार. ही आमची मुलगी. हो. हे माझे दीर मोठे. बरं बरं. नमस्कार. ही काकी. नमस्कार. ही माझी भाऊज आहे. नमस्कार. त्या माझ्या बहिणी. नमस्कार. ती माझी मैत्रीण. बरं बरं. नमस्कार. ते माझे मेहुणे. नमस्कार. नमस्कार. ते माझ्या सासू आहेत मागे. नमस्कार. ती पण ननन. नमस्कार. इथे भाऊ आहेत. हो. ही बहीण. हो. ती आत्या. नमस्कार. ते आजी सासू. हो हो. ते सासू आहेत. नमस्कार. आणि ते सगळे फ्रेंड सर्कल. नमस्कार. ती माझी भाची. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलॉन सहप्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुविधा संदीप गायकवाड या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. बौद्धवाडा खोपोली या ठिकाणी या राहतात. त्यांना आज आपण बोलतं करणार आहोत. सगळ्या कुटुंबाशी सुद्धा संवाद साधणार आहोत. चला, या ठिकाणी आल्यानंतर उत्तम पद्धतीने स्वागत झालेलं आहे आणि या स्वागताचा स्वीकार करून आता सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. माझं नाव सुविधा संदीप गायकवाड. माझं शिक्षण MA BEd झालं आहे. मी हाऊसवाईफ आहे. माझे छंद म्हणाल तर जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा मला पुस्तक वाचायला आवडतात. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ मला कादंबऱ्या वाचायला आवडतात. आणि एखाद्या विकेंडला मला मिस्टरांसोबत फिरायला आवडतं. लॉंग ड्राईव्हवर जायला आवडतं. ज्यावेळेस आम्हाला कळालं की आमचं होम मिनिस्टरमध्ये सिलेक्शन झालं आहे त्यावेळेस आधी तर मी खूप कन्फ्यूज झाले की एवढ्या कमी वेळात आमची तयारी कशी होणार. परंतु माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आपण करूया मॅनेज. आता बघूया कसं होतंय ते. नमस्कार. 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 कुठली शाळा? पनवेल. पनवेल. शाळेचं नाव पनवेल. पनवेलमधील केवी कन्या विद्यालय. बरं. तुमची? जनता विद्यालय स्कूल. कुठे? आपल्या घरासमोरच आहे, खोपोलीमध्येच. मग असं सांगा. खोपोलीमध्ये. आता टीव्हीत जे बघतायत झी मराठीवर त्यांना असं सांगणार का इथेच म्हणून? कसं गेलं बालपण तुमचं? बालपण खूप छान गेलं. ते म्हणाले की बालपण छान गेलं, हो की नाही? असं का म्हणतायत ते? मी लग्नानंतर छान आहे असं नाही म्हणाले ते. तुम्ही प्रश्न फक्त बालपणाचा विचारला त्यामुळे. वैरी, तुमचं बालपण कसं गेलं? माझं पण छान गेलं. छान गेलं. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे बाबा फायर ब्रिगेडमध्ये होते पनवेल नगरपालिकेमध्ये. माझी मम्मी मी 2-2.5 वर्षाची असतानाच एक्सपायर झाली. बरं बरं. म्हणजे बालपण एकदम मस्त आनंदात, हो की नाही? आईला मिस करत, हो की नाही? आणि तुम्ही इथेच खोपोलीमध्येच. तुम्ही लग्नाच्या पूर्वी कधी खोपोलीला आला होता का? तसं सांगायचं झालं तर ही माझ्या चुलत मामाची मुलगी, त्यामुळे आमचं रिलेशनमध्येच आहे. नाही, माझा प्रश्न हा नाहीच आहे. माझा प्रश्न त्यांना एवढाच आहे की लग्नापूर्वी तुम्ही कधी खोपोलीला आला होतात का? हो, आले होते. मग काय झालं? कशाला येत होता खोपोलीला तुम्ही? आत्याचं घर होतं ना. कुठे? हे. अच्छा, म्हणजे आत्याकडे येत होता. मग आत्याला भेटून जायचं ना. आत्यालाच भेटून आत्यालाच भेटून जात होता. बरं, मी थेट विचारतो, ओळख कधी झाली? ओळख तशी आमची लहानपणापासूनच आहे. तो ओळख लहानपणापासूनच आहे, पण आम्ही कधी आम्ही दोघं एक म्हणजे कधी बोललो नाही. अरे, ओळख आहे आणि बोललो नाही फक्त नाही. मला वाटायचं की ही कुचकी आहे, तिला वाटायचं की मी कुचका आहे, त्यामुळे आम्ही दोघं कधी बोललोच नाही एकमेकांशी. काय व्हायचं असं का वाटायचं एकमेकांबद्दल? स्पेसिफिक यांच्याबद्दल नाही, मी तशी फारशी जास्त कोणाशी बोलायची नाही. तुम्ही बोलत नव्हता म्हणून सगळ्यांना वाटायचं की तुमचा स्वभाव थोडासा असा सांभाळून असणारा आहे. बरोबर आहे. मी आणि सहसा मुलांशी पण मी जास्त नाही बोलायचे नाही. मग मला सांगा, तुम्ही कधी बोलले पहिल्यांदा?
पहिल्यांदा ना ॲक्च्युली पहिल्यांदा ना ॲक्च्युली अलिबागला माझी आत्या आहे. आता अलिबागला काय आहे? अलिबागला हे आले होते ना. तुम्ही कशाला अलिबागला गेले होते? हिची मावशी, हिची सख्खी आत्या जी आहे ती माझी चुलत मावशी आहे. बरोबर आहे. अलिबाग इथे हे झिराडला बघा, राहते. ही तुमची चुलत इकडे आत्या त्यांची, हा. तिकडे चुलत मावशी मावशी, बरोबर. तुमची, माझी मावशी. मग काय झालं झिराडला? तर तिची मुलगी म्हणजे माझी मावशीची मुलगी आणि मी दोघं एकाच ठिकाणी कॉलेजला होतो. बरं. तिने मला पहिल्यांदा त्यांच्या घरी घेऊन गेली. त्याच्या आधी मी कधी घरी गेलो नव्हतो. बरोबर. तर तेव्हा ही तिथे होती. तुम्ही तिथे कशाला जाऊन बसला होता? आम्ही सुट्टीमध्ये आत्याकडेच जायचो. आत्याकडे गेलात, हे तिथे आले. हा. पुढे पुढे काय नाही. पुढे फक्त ओळख झाली तेव्हा बोलायला लागलो. तेव्हा तुम्ही बोलले. हा. मग तुमच्याकडे त्यांचा नंबर कसा आला? नाही आला तेव्हा. मग तुमच्याकडे यांचा नंबर कसा मिळाला? लँडलाईन होता फक्त. आणि असं आम्ही मोबाईलवरती कधी गप्पा नाही मारल्या त्यावेळेस. हिची आत्याची मुलगी जी होती ती आमचं मध्यम हे होती. तिच्या थ्रू आम्ही दोघं एकमेकाशी बोलत होतो. खरं म्हणायचं झालं आता काय बोलायची गरज होती? म्हणजे आम्ही डायरेक्टली कधी एकमेकाशी बोललो नव्हतो आधी. मग ती कशाला मध्ये होती? ती आमच्या दोघांमध्ये दुवा म्हणतात की नाही त्या टाईपचं होतं. पण दुव्याचा प्रश्नच काय येत होता? कशाला पाहिजे होता तुम्हाला दुवा? काय झालं आता सांगा मला. आता ती खूप मोठी स्टोरी आहे. मग सांगाच ती स्टोरी. आता ह्यांना पहिल्यांदा मी 10वीला असताना बघितलेलं. 10वीची एक्झाम झाल्यानंतर आत्याकडे गेली होती तेव्हा बघितलं होतं. तुम्ही त्यांना? हा. तेव्हा मला हे माहित नव्हते हे कोण आहेत ते. तेव्हा मी आत्याच्या मुलीला प्रश्न पण विचारला, हा कोण आहे? मला माहित नव्हतं. असं विचारावं असं वाटतं? नाही, विचारावं असं नाही वाटलं. मला माहित नव्हतं, मी ओळखत नव्हती. मी खूप वर्षानंतर बघितलं होतं. बरोबर. तर मग आत्याची मुलगी म्हणाले की मावशीचा मुलगा आहे खोपोलीच्या. तर तेव्हा ओळख झाली. तेव्हा आम्ही थोडं बोलायला लागलो. थोडं? हां, बरं. थोडं. त्यानंतर 12वीची एक्झाम झाल्यानंतर पनवेलला लग्न होतं. म्हणजे कोणाचं? माझ्या काकांचं, माझ्या मामाचं आणि ह्यांच्या मामांचं. त्याच्यानंतर तेव्हा असंच मजेमध्ये काय सांगा लवकर. मजेमध्ये हां. ह्यांचा मोठा भाऊ आहे ना, तो आता इथे नाहीये, ते गुजरातला आहेत. तर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी ह्यांना क्वेश्चन विचारला की एवढ्या मामांच्या मुली आहेत, त्यांच्यामधल्या कुठल्या मामाच्या मुलीशी तुला लग्न करावंसं वाटेल, लग्न कोणाशी करावंसं वाटेल असं ह्यांना विचारलं. हां. हे तुम्हाला कसं कळलं? ते मला माझ्या काकाच्या मुलीने हे सांगितलं. बरं चाललंय यांचं डायरेक्ट काहीच नाही, सगळं इनडायरेक्ट. हा. मग ह्यांनी सांगितलं की मला सुविधाशीच आवडेल म्हणून. का असं सांगितलं? शिकलेली होती, चांगली शिकत होती, सायन्सला होती त्यावेळेस, आणि स्वभाव हिचा खूप चांगला होता. आणि आमच्या दोघांचे जसं बघायला गेलो तर जवळपास सेमच विचार होते. मला पण विचार कळले कुठे तेव्हा? विचार कळले नव्हते, पण कसे कळले? असते आमचे सांगा मला, नाही तर ना. असते कळायला लागले होते विचार आमचे. असते कळायला लागले होते. त्याच्यामुळे सांगितलं की हीच जर करायचं असेल मामाच्या मुलीशी लग्न कुठल्या, तर मी हिच्याशीच करेल. आणि हे तुम्हाला येऊन त्या बहिणीने सांगितलं. मग तुमच्या मनात काय झालं? काहीच नाही. पडला पिक्चर. मग तुम्ही प्रपोज कधी केलं ऍक्च्युअल? खरं गपचूप? खरं कसं झालं, त्यानंतर ही आणि हिच्या 2 बहिणी आमच्या घरी आल्या. इथे? हा, इथे खोपोलीला. कशाला? असंच राहायला. तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? असं मनामध्ये असं ते म्हणतात ना, काहीतरी होतंय, तसं काहीतरी होत होतं. लाडू फुटतात वगैरे. लाडू फुटले मनात. आणि मग त्यावेळेस आमची जास्त जवळीक वाढली. म्हणजे आम्ही फिरायला गेलो बाहेर वगैरे, आणि जवळीक आमची थोडीशी वाढली. त्यामुळे पण तेव्हा तुम्ही जवळजवळ प्रपोज केल्यासारखंच होतं. त्या प्रपोज नाही म्हणता येणार, म्हणजे अजून जास्त जवळ गेलो आम्ही दोघं, आणि जास्त एकमेकाशी बोलायला लागलो, आणि असं वाटलं की आपण आता प्रपोज करू शकतो हिला. मग प्रपोज केलं? प्रपोज सुद्धा नंतर केला. ऍक्च्युली हिच्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं. परत आलं ह्यांच्याकडे एकतर लग्न किंवा कुठेतरी. मग त्या लग्नात काय झालं? त्या लग्नामध्ये ऍक्च्युली मला हिला प्रपोज करायचा होता, आणि खूप गर्दी होती तिथे. तर प्रपोज कसा करायचा आम्ही खूप विचार करत होतो. आमच्या इकडे कशी पद्धत आहे, नवरी बरोबर 2 मुली येतात. तर मला वाटलं की ही पण येईल, पण असं समजलं की ही येत नाही. तर मी खूप नाराज झालो, खूप डीप. म्हणजे असं वाटलं की अरे तिथं आपण प्रपोज करायला हवा होता घरीच, पण करता आला नाही आपल्याला. मग घरी आलो, नंतर मला समजलं की ही सुद्धा त्यांच्याबरोबर आलेली आहे. तर मी पटकन ड्रेस वगैरे चेंज केला, मित्रांना बोलवलं, माझ्या 2 मित्रांना, आणि गेलो आम्ही. ज्या ठिकाणी दिली होती माझ्या मावशीच्या मुलीला, ते माझ्या आत्याचं घर होतं. बरोबर. त्यामुळे मी डायरेक्ट जाऊ शकलो. ते सुद्धा खोपोलीमध्येच. खोपोलीमध्ये. आत्याची आठवण. तिथे गेलो, भेटलो वगैरे, आणि मग हिला बाहेर बोलवलं. हिला विचारलं, सुविधा मला तू आवडतेस, आय लव्ह यू. तुझं जे बोलला? हो.
तुझे जे काय उत्तर आहे ते मला सांग, आता सांग किंवा नंतर सांग, मी वेट करायला म्हणलं. मग तुम्ही काय उत्तर दिलं? मी हो म्हणाले. तिथेच हो. तुम्ही वाटच बघत होता? नाही, मग का हो म्हणाले? माहित नाही, नाही म्हणायचं होतं पण हो. हो म्हणाले. आणि मग तिथून सुरुवात झाली. हो ना. मग घरी कसं कळलं नंतर? ते आता थोडंसं बघावात केल्यासारखं आहे ती पुढची स्टोरी. होय ना. पिक्चरची स्टोरी कशी होती त्याप्रमाणे स्टोरी आमची पुढची आहे. पण घरी कळलं होतं हे तुमचं? तोपर्यंत नव्हतं कळलं, नंतर आस्ते आस्ते कळत गेलं. आमच्या घरात सुद्धा आपूस होता, यांच्या घरात सुद्धा आपूस होता, कारण की कसं ही माझ्या चुलत मामाची मुलगी होती, सख्या मामाची नव्हती. त्यामुळे थोडंसं दुरावा होता, फोनवरती बोलणं वगैरे, लँडलाईनवरती बोलणंच होतं आमचं. पण मग झालं कसं? वाट बघितली किती? 7 ते 8 वर्ष. पण मग दोघांच्याही घरून विरोध होता, मग लग्न दोघांच्याही संमतीने केलं का तुम्हीच तुमचं लग्न केलं? नाही नाही, संमती नाही केलं. 7 वर्ष म्हणून वाट बघितली आम्ही. 7 वर्षाने दोन्ही घर तयार झाली? हो, तयार झाली. मग तो काळ स्ट्रगलचा असेल? हो, खूप स्ट्रगलचा होता. त्यावेळेस मोबाईल नव्हते मेन म्हणलं तर, लँडलाईनवरती फोन वगैरे. ही माझ्या हॉस्टेलवरती फोन करायची. हॉस्टेलवरती मला कोणतरी सांगायचं की तुझा फोन आला, जा पटकन. मला धावत धावत जावं लागायचं, अरे फोन आला, पटकन फोन कट झाला तर परत कशी फोन करणार आहे, कारण की ही काहीतरी सांगून बाहेर यायची घराच्या मला फोन करण्यासाठी, आणि मग फोन रिसीव्ह करायचो. आणि त्यावेळेस जास्त काय बोलत नव्हतं आम्ही, कशी आहेस, बरी आहेस वगैरे वगैरे, एवढंच. कारण की एवढं माहीत नव्हतं कसं बोलायचं ॲक्च्युली प्रेमामध्ये. आता क्लासेस घेऊ शकाल? हा, आता क्लासेस घेऊ. आता सगळं व्यवस्थित आहे? हो, सगळं दोन्ही कुटुंबांच्या आशीर्वादाने. हो हो. बरं, आता ना ही थोडीशी गंमत, थोडीशी थट्टा मस्करी ही चालणारच. पण आता घरात काही चिठ्ठ्या लपवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. अलबत्त्या खलबत्त्या. वेळ सुरू झाली. सांगा सांगा सांगा. 1 मिनिटात. इंग्रजी शब्दकोश. जाय नाही, तुम्ही जायचं, कोणी देणार नाही. पांढरा वाटाणा. दहा, शंखनाद. 9, 8, शंखनाद. 7, 6, 5, 4, 3, 2. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा तुमच्या घरात आला, अभिनंदन. ही चांदीची तुळस तुम्हाला मिळाली, अभिनंदन. तुमच्या घरात चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. तुमच्या दोघांबद्दल घरातले काय म्हणतात ते आम्हाला ऐकायचं आहे. सांगा सुनेबद्दल. ती आल्यापासून खूप छान वागते, सगळं व्यवस्थित करते.
10, 9, 8. हलवा कुठे घालतो? पण सुंदर काढलंय चित्र. चला, अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. दहा, 9, 8, 7, 5, 4. वेळ संपली. थांबा, वेळ संपली. थांबा. असंच धरून ठेवा चित्र. 1 मिनिट. काय काढलंय सांगा. ते मी काढलं गॉगल गाय आणि ते होतं त्यामध्ये गोगल गाय. मला वाचायला आलं, मी वाचलं गॉगल गाय. मी इतका फिरलोय पण अशी गोगल गाय मी पहिल्यांदा बघितली. खोपोलीत. पण काय दुर्मिळ चित्र आहे हो हे. पुढचं चित्र तुम्ही काढायचं. दहा, 9. अभिनंदन. हे बक्षीस तुमच्यासाठी. बरं, एवढं सगळं कौतुक सुरू आहे पण तरी तक्रारी आल्या आहेत वहिनी तुमच्याबद्दल. कोणीतरी तक्रार केली आहे डब्याला चपात्या जास्त देता म्हणून. आयुषी. कोण? भावाची मुलगी माझ्या. पुतणी. तुला काय बर्गर पाहिजे? स्वतःहून फोन कधीच करत नाही. राग लवकर येतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडता. छोट्या छोट्या गोष्टींवर नाही चिडत, पण राग येतो पटकन. हां. राग आला की जेवण तिखट करते. अजिबात नाही. तुम्ही फार मोजकच बोलता असं कोणीतरी म्हटलंय. हो. फिरायला खूप आवडतं. आधी नाही आवडायचं, आता आवडायला लागलं. हां आवडतं आता. कुठे आधी जोडीने बघायला? फिरायला हा? जोडीने फिरायला जोडीने फिरायला. आता जसा हसरा चेहरा आहे ना तसा रोज ठेवत जा. चेहऱ्यावर हसू असा सल्ला आहे तुम्हाला. वहिनी, इतक्या सगळ्या तक्रारी आहेत. तुमचं रागावणं आलं. तुम्ही बऱ्याचदा कमी बोलता असंही आलं. ॲक्च्युली कसं आहे, मी जोपर्यंत समोरचा जर नवीन एखादा माणूस असेल अनोळखी, जोपर्यंत मला पूर्णपणे त्याची ओळख होत नाही, विश्वास माझा बसत नाही की तो माझ्याशी व्यवस्थितच बोलतो, चांगल्याच ह्याच्याने बोलते, तोपर्यंत मी नाही बोलत. गप्प राहता. गप्प नाही राहत, बोलते पण तेवढ्या पुरतच. आणि मग माझा विश्वास बसला तर मग मी खूप बोलते. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कधी कधी ते खूप बोलतात. ते कमी केलं पाहिजे. म्हणजे एखादं फंक्शन असेल ना किंवा काय काही असेल ना, कधी कधी आपल्या स्वतःचे काही विचार असतात, ते प्रत्येक वेळी समोरच्याला आवडतील असं नाही आहे. तर तेव्हा मग समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की आपले विचार आपण त्याच्यावर थोपवतोय. तुम्हाला एक सांगू, तुम्ही मोजकं बोलता पण महत्वाचं बोलता. तेच महत्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणजे संदर्भासहित स्पष्टीकरण. वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सर्वप्रथम मी माझ्या घरातल्यांना सॉरी म्हणेन. आमच्या घरी असं होतं ना, पहिल्यापासून लव्ह मॅरेज कोणीच केलं नव्हतं. मग तेव्हा जर मी कोणाची मन दुखावलं असेल त्याबद्दल सॉरी. अरे वा. तुम्ही? तसंच क्षमा मागायचं झालं तर सुविधाचीच मागेल मी, कारण की जास्त तिला वेळ देत नाही मी. त्यामुळे त्या गोष्टीची मी क्षमा मागेल की ते थोडं तुम्हाला समजून घेत जा की जेवढं मी बाहेर काम करतो समाज ह्याचं, त्यामुळे तुम्हाला घरात सपोर्ट करत जा, आणि त्याबद्दल तिला क्षमा मागेल. चला, क्षमा मागितलेली आहे. धन्यवाद झालेले आहेत. आनंदात आहेत सगळे. आणि मोजकं बोलून बऱ्याच काही गोष्टी वहिनींनी स्पष्ट केलेल्या आहेत. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या दोघांनाही आणि संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.